राधा, कबीर, चला पटकन या. किती वेळ? आता कबीर आणि राधाचं काही खरं नाही. इतका वेळ का लागला? वाजलेत किती? मॅम सॉरी, ऍक्च्युली ते मी राधाची वाट बघत होतो. हा आणि मी कबीरची. वा, उंदराला मांजराची साक्ष. तुम्हाला दोघांनाही माहिती आहे ना मला लेट आलेला आवडत नाही म्हणून. आता एकच शिक्षण, 1 तास एक्स्ट्रा व्यायाम करायचा तुम्ही. चला आपापल्या पोझिशन्स वर. कम ऑन, चला चला. तुझं काय? चाल चाल. काल तुझी पोझिशन कुठे होती? चला, काल शिकवलंय की नाही पद्मासन? कम ऑन, विल स्टार्ट विथ पद्मासन. चला ऑल ऑफ यू. कम ऑन डॉक्टर सचिन. बोट काय मोडताय? इथे जाऊ या मांडीवरती. असं जरा वरती घ्या अजून. हा असं. नवनाथ चाळ कमिटीची मीटिंग चालू आहे. मग अशी काय बसलीयस? अहो मीटिंगला असं नाही बसत, आम्ही खुर्च्यांवरती बसते बघा. उठतो. बस, मला काही बघायचं नाहीये. पद्मासन घाल. अहो पण मॅडम मी कशाला पद्मासन घालू? म्हणजे मी घरात कामं करते ना, मला योगाचा काय उपयोग आहे? त्यापेक्षा तुम्ही असं करा, तुम्ही ना सगळी जण मिळून योगा करा. मी तुमच्यासाठी ग्रीन टी बनवते. गप्पा बस. अजिबात ग्रीन टी वगैरे काही नकोय कुणालाच. बसायचं आणि पद्मासन करायचं. मी कधी तुला कांबल्या बाई सारखं ट्रीटमेंट दिली या घरात? नाही. घरच्या सारखं वागवते ना. जे कुणी पण ह्या घरात राहतात त्यांनी फिट राहणं गरजेचं आहे. पद्मासन. काय चाललंय तुमचं कबीर? मॅम एवढंच होतंय. एवढंच कसं होतंय? हाय तुमचा फिटनेस. आणि 1 तास उशिरा यायचंय तुम्हाला. मॅम पाय घसरतोय हा बघा. असा कसा घसरतोय? काल शिकवलं होतं मी पद्मासन. परत करून दाखवते आता. नाव वी आर गोइंग टू ब्रीथ. सो टेक अ लॉंग ब्रेथ. ओके, कम ऑन, ब्रीथ इन. Come on, breathe in again. दीर्घ श्वास घ्या. Feel the fresh air. Breathe in. Breathe out. पळा पळा मॅडम, पळा. अहो काय? अहो फ्रेश एअर काय नॉर्मल एअर सुद्धा मिळणं आता मुश्किल होणार आहे. आपल्या घराच्या बाहेर बघा काय ते. वो तुम्ही काय ते नीट सांगा ना, काय झालं घराच्या बाहेर? प्लीज चला या, तुम्ही बघा प्लीज. चला कम कम मॅडम प्लीज. प्लीज मॅडम 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 अहो मला पण यायचंय. काय झालं? मला पण बघायचं बाहेर काय झालं. मी अडकले इकडे बघा, पाय अडकले. ओके हात द्या, हात द्या लवकर. ओके 1 2 3 4. काय करताय मला? मला पाय अडकले. ओके चला चला मग चला चला. जायचंय. ओ माय गॉड, एवढा कचरा इथे कोणी टाकला इथे सगळं? अक्का, इथे कचरा का टाकलाय? का डम्पिंग ग्राउंड आहे का? अक्का, मी तुमच्याशी बोलतेय काहीतरी. हा एकदम मस्त चाललंय. टाका टाका, आणखीन कचरा टाका. What nonsense is this? अजून 2 ट्रक कचरा आला पाहिजे. किती ट्रक? 2 ट्रक कचरा आला पाहिजे. कचऱ्याचा डोंगर झाला पाहिजे, डोंगर. देवा, देवा आहेत का घरात? देवाला बाहेर बोलवा आधी. अहो अक्का, इथे हा असा कचरा टाकून रोगराई पसरेल. दिस इज सो अनहायजेनिक. करेक्ट. ए ढापण्या, मला शानपणा शिकू नको. मी माझ्या घराची काळजी घेते बघ. देवाना आधी बाहेर बोलवा तुम्ही. देवा, इथला जर का कचरा उचलला गेला नाही तर मी
का? दाखव. काय? अरे नोटीस दाखव. हा हा. अरे बुडद्या वाचून दाखव. हा. माझे अशील अक्का यांनी तयार केलेल्या नियमावलीनुसार यापुढे या दोन घरांच्या मध्ये सद्यस्थितीत असलेले सर्व प्रकारच्या संबंधांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळेच आम्ही घराची सीमारेषा बनवली आहे. ती ओलांडून येण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आमच्या घरातील कोणालाही, खास करून माझ्या क्लायंटचे बंधू देवा सुर्वे यांना चोरून लपून छपून भेटण्याची हिम्मत करू नये. हे नियम मोडल्यास हा प्रायव्हसीवरचा हल्ला समजून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असाचा असा हा कागद तिच्याकडे घेऊन जा आणि अंगठा घेऊन ये. अंगठा पण त्यांना सही करता येते. अंगठा घेऊन ये. डॉक्टर अंगठा कबीर सांगते ना, आय नो टू साइन. तुमच्या लक्षात आलंच असेल, हा कचरा, नोटीस, भांडाभांडी. शी, काय कल्चर आहे या लोकांचं. आणि तरी तुम्हाला यांच्याशी संबंध जोडायचे. अगडून नगारा सोन्याची जेजुरी देव. डोलवे बोला ना. डोलवे काम करा. आपण ते आंघोळ मारत होतो ना म्हणून. हा तुम्ही 2 मिनिटं थांबा. आपण पटकन येतो त्या शिकवणीला. क्लासेस गेले खड्ड्यात, ते सगळं मोरजत. तुम्ही आधी बाहेर या. तुमच्या अक्कांनी केवढा घोळ घालून ठेवला ना ते बघा आधी. मॅम एक सेल्फी. गप्प बस. आई शपथ, आता अक्कानी काय घोळ घातला. त्या दोघींच्या राड्यात ना आपला जीव जाणार आहे. देवा, जाऊन बघायला पाहिजे. तुमची हिम्मत कशी झाली आमच्या घराच्या समोर कचरा टाकण्याची? माझी हिम्मत बघते काय? आण तो कचरा इकडे आण. मी दारात नाही तुझ्या घरात आणून टाकते. अक्का जरा थंड घे ना तू. आता आपल्या डॉली वहिनी आहेत त्या. आता आपली एक फॅमिली होणार आहे ना. आपल्या डॉली वहिनी आहे. अरे ते तुझ्या डॉली वहिनी आहे. आणि ही धोंड मी माझ्या भावाच्या गळ्यात बांधणार नाही, सांगून ठेवते. कॉलिंग मी धोंड. ती धोंड. ती धोंड. तुम्ही स्टोन. यू आर अ स्टोन. मॅम तुम्ही शांत व्हा. आपण आज जाऊया. देवा आला ना की सगळं नीट होईल. का म्हणून मी करत नाही? का म्हणून मी शांत व्हायचं? मी आजपर्यंत कधीच कुणाचं काही ऐकून घेतलं नाहीये आणि माझी तर चूक पण नाहीये. मी का म्हणून ऐकून घेऊ? मी ऐकून घेणार नाहीये. कोण आहे मी? काय माझं नाव? कोण आहे मी? DS मेडिकल कॉलेजची डीन आहे मी. डॉक्टर मोनिका श्रीखंडे. कळलं? मॅम काय? सॉरी पण एकदा ते परत बोला ना. तुम्ही ते बोलात ना, मी डॉक्टर मोनिका श्रीखंडे डीन आहे. ते ना रेकॉर्ड नाही झालंय म्हणून. ते मला शूटिंग करतेस? ते मला ते आरटी ग्रुप वरती पाठवायचं ना आमच्या. आरटी ग्रुप? ते रिकामटेकडा बायकांचा ग्रुप. त्यांना सांगायचं आमच्या मॅडम कशा कसा भांडताय. तुला येतं ना कसं भांडता? मग तू का माझा जीव घेतेस? भांड ना त्यांच्याशी माझ्याकडून प्लीज. जाऊन भांड प्लीज. रेकॉर्ड करा. ओ अक्का. ए सुंदर रे. काय नाही कशात विचारत होती. बरं झालं तू तुझं शूटिंग बंद केलं, नाहीतर तुझा मोबाईल फोडला असता. फोडून तर दाखवा तुम्ही मोबाईल, मग मी बघते. आणि का म्हणून? पिंकी आमची आहे. पिंकीचा मोबाईल पण आमचा आहे. आम्ही काही करू. पिंकी कर, तू शूट कर. इनफॅक्ट सगळ्यांनी शूट करा. डॉक्टर सचिन, राधा, कबीर सगळ्यांनी शूट करा. यांना आपण सोशल मीडियावरती एक्सपोज करूयात. काय झालं? डॉली मग काय झालं काय? तुमच्या घरासमोर कचरा कोणी टाकलाय? आपल्याला सांगा, आपण बघून घेतो त्याला. वाव, आम्हालाच विचारा.
तुमच्या लाडक्या बहिणींना विचारा, हा सगळा तमाशा ना त्यांनी सुरू केलाय. मी तमाशा नाही, तुझ्या हिरोईनने तमाशा सुरू केलाय. आली मोठी नटवी. कोणाला नटवे बोलताय तुम्ही? हिम्मत असेल तर या पुढे. आले ना. याच्या गावात सत्या दोघी पेटल्यात. आपल्याला काय पण झालं नाही, आपण एकदम टकाटक आहोत. आपण एकदम टकाटक आहोत. तुम्ही राडा करताना म्हणून आपल्याला नाटक करायला लागलं. पहिले आपल्याला सांगा, हा राडा कशावरनं चाललाय? अगं अक्का बोल ना, कशासाठी राडा चाललाय हा? ते तू काल वचन दिलं होतं मला की तुम्ही एकमेकांना भेटणार नाही म्हणून. आपण कधी वचन दिलं होतं? दिलं होतं वचन दिलं होतं आपण. पण आके भेटल्याशिवाय आपण कसं राहणार है ना? म्हणूनच ही बॉर्डर बांधली आहे, तुम्ही एकमेकांना भेटू नये म्हणून. अगं आके म्हणून कोणी कचऱ्याची भिंत बांधतं का? कचऱ्याची नको, मग दगडाची. अरे आके कसं काय करते? आके आपल्याला शिकायला तर तिकडे जायला पाहिजे ना. काय शिकायला जायची गरज नाही, मला माहितीये ती बाई काय शिकवते ते. तुम्ही माझ्या स्टुडंट्सना अडवू शकत नाही. ए शाने, शिकवायच्या नावाखाली तू काय शिकवते ना ते सगळ्या दुनियाला माहितीये. आली मोठी विद्यार्थी. तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण ना ऑनलाईन क्लासेस करू. हा एक नंबर. आपण ना मोबाईलवर शिकूया. ये आता शिकव. सत्य तुझा मोबाईल दे आपल्याला. मोबाईल दे. अरे एकदम मोबाईल देऊ. गप्पर मोबाईल नको देऊ. गप्पर. आता शिकव काय शिकवायचं ते. आली मोठी शिक्षण देते. मी आणि देवा न भेटण्यासाठी तुम्ही जर या थराला जाणार असाल तर मग देवाला भेटण्यासाठी मी आता काय काय करते ना बघाच. काय तुला काय पाहिजे? अरे मला सांग ना, तुला काय पाहिजे? बाय अरे तू काय शोधतोय? काय पाहिजे तुला? डोकादुखायची गोळी पाहिजे काय? ए सत्या काय मजा करतो रे? एक तर तुझा भाऊ इथं लोच्यामध्ये अडकला आणि तुला भंक सुचतीये. नाही काय करत बंकत, सांग ना काय पाहिजे, आपण आता हजर करून देतो. अरे आपण ना आपला जुना मोबाईल शोधतोय. डॉलीबन आपल्याशी बोलायचंय. तो पण नाही भेटला तर आपण नवीन मोबाईल आणू, त्याच्यामध्ये नवीन सिम कार्ड टाकू आणि मग बोलू त्यांच्याशी. त्याने काय पण होणार नाही बाय, त्याचा काय पण उपयोग नाही. का? तू सॅटेलाइट फोन जरी आणला ना तरी हा मॅटर थंड होणार नाही. गावात करायचं तरी काय आता? तू असा काहीतरी कर ना की अक्का तुला तुझा मोबाईल परत देईल आणि तुला डॉली वहिनीला फोन लावायला भेटेल. हे सत्या डोक्याला शॉट लावायचंय ना, नीट सांग काय ते. ठीक आहे, मग शॉर्ट मध्ये सांगतो. काय तू त्या दोघींमधला अंतर कमी कर. तू असा काहीतरी घडव की त्या दोघींमध्ये मांडवली होईल. अरे कसलं एक नंबर रे. अरे हेच तर होत नाही ना, म्हणून तर लफडा सुरू आहे. असं आहे काय? हा मग यावर विचार करायला पाहिजे. हा तू पण विचार कर. हा बाय, तू बसून विचार कर, मी झोपून विचार करतो. डॉक्टर सचिन, हा घ्या लॅपटॉप. हा तुम्ही देवांना द्यायचा काय आणि ह्या गोळ्या या अक्कांना द्यायच्या. परफेक्ट. हा डॉक्टर सचिन, काहीही करून ह्या गोळ्या अक्कांना घ्यायलाच लावायच्या. एक लक्षात ठेवा, त्या घरातले तुम्ही माझे एकमेव सैनिक आहात. ही लढाई आपल्याला जिंकायचीच आहे. मला वचन द्या, तुम्ही अक्कांना या गोळ्या घ्यायला लावालच. येस मॅडम, प्राण जाय पर वचन न जाय. मी अक्कांना ह्या गोळ्या घ्यायलाच लावीन. येस परफेक्ट. पण ह्या कसल्यात गोळ्या? फार काही नाहीये, अतिरेकीपणा आहे ना त्यांचा, तो जरा कमी होईल.
माणसांसारखं वागायला लागतील इतकंच. ओके हा तुम्ही एक घेऊन बघतो. काय चाललंय, तुम्ही का घेताय? तुम्हाला गोळ्या द्यायच्या आहेत, खायच्या नाहीयेत. सैनिक आहात तो. येस आता ठरलंय ना आपलं. येस. हा हा ओके कम ऑन, ऑल द बेस्ट. थँक्यू मॅडम, थँक्यू. अक्के 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 ऐक ना आपलं. अक्के अगं अक्के ऐक ना. अक्के 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 ऐक ना. अक्के अक्के आपला मोबाईल दे अरे ना. जरा थांब रे. अगं अक्के मोबाईल दे ना आपल्याला. अक्के अगं अक्के 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 अगं अक्के अशी काय करतेस? हे बघ तू जे काय सांगशील ते आपण मान्य करू, पण आपला मोबाईल दे ना अक्के. अगं आपल्या भावाच्या शिक्षणासाठी तू मोबाईल दे ना. अक्के काय आपल्या शिक्षणासाठी तू काय नाही केलंस? आणि अक्के आता शिक्षणाचं प्रेम कमी झालं का तुझं? हे शिक्षणावरचं प्रेम नाही कमी झालं, मग शिकवणारीवर प्रेम करायला लागला ना, त्यामुळे हे सगळं लफडं झालंय. काही गरज नाही शिक्षणाची. अक्के गरज नाही. अगं काय अक्के परिस्थिती काय अक्के? अगं बघ ना, एक फोन केला तर आपल्याला खंडणीसाठी कोणी देणार आहे का पैसे? अगं अक्के अशी काय करतेस तू? आपला मोबाईल दे, आपल्याला शिकून काहीतरी धंदा वगैरे नको का करायला? अरे एवढ्या काय भिकेला नाही लागलो आपण, आपल्याकडे लय पैसा आहे. आणि तुला एवढंच वाटतंय ना ते डबे पोचवायचं काम. हा आठवते का, लहानपणी असेच खानावळीचे डबे पोचवून लहानाचा मोठा झाला. आणि हे अक्का जोपर्यंत जिवंत आहे ना, ती आपल्या लेकरांना उपाशी ठेवणार नाही, सांगून ठेवते. अक्के अगं तुझं आपल्यावर लई प्रेम आहे, आपल्याला माहितीये ग. पण आपल्यावर प्रेम करणार अजून कोणतरी असेल आणि दोघं समजा हट्टाला पेटले तर काय अवस्था होते? अगं की परिस्थिती काय आहे? कोणीतरी समजून घ्यायला नको का? अगं अक्के आमच्या घरात चालली. अगं अक्के अगं अक्के अशी हे माझं घर आहे, तुम्ही मला बाहेर नाही काढू शकत. तुझं घर होतं, आता हे आमचं घर आहे. चालली. अगं अक्के 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 अहो मास्तर अक्के तू जरा थंड घे ना. अहो मास्तर या तुमचं घर आहे, तुम्ही या इथं. बसा ये बस बस बस. अक्के जरा थंड घे ना, अशी काय करतेस तू? अरे वा, एक फळी आणली का? बरं झालं, माझं आहे ना भाजी कापायची फळी संपली होती. आईच्या गावात एक नंबर. काय चाललंय? अक्के तुझं चालू दे. हा मास्तर ते गोळ्या दिल्यात का डॉली बहिणी आपल्याला? त्या गोळ्या अगं अक्के त्या टवळीने दिल्या त्या गोळ्या. हा नुसत्या बघू नका, खाऊन बघा. तू कोण रे? मी सैनिक. कोण? अहो ते सोडा ना, मॅडमनी सांगितल्यात ह्या गोळ्या घ्यायला. फक्त अजिबात घेणार नाही. असं नका करू प्लीज, मी त्यांना तसं वचन दिलंय. कोणाला? माझ्या आईला, जिचा मी सैनिक आहे. प्लीज घ्या ना गोळ्या प्लीज. तू आता गप्प बसतो का? गोळ्या घालू कशा? अक्के 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 जरा थंड घे. कशाला गरीबाला थंड गेला होतेस? एक काम कर, तू मस्त की भाजी कर. हा लसूण वगैरे टाकून मस्त कांदा वगैरे घालून डबावर आपण डबा पोहोचू ना. हे बघ आपण डॉली बनकडे अजिबात जात नाही की नाही. अक्के अरे कोबीची भाजी पण कर, टोमॅटो वगैरे घालून. हा अजिबात डॉली बनकडे जात नाही आपण.